यांची सभा सुरू आहे। थेट जाऊयात सभेमध्ये। आदरणीय मंच, आज आदर्शी शिंदे साहेब, कमलताई गवई, राजेंद्रजी गवई साहेब, दिलीप काका येडतकर, राजूभाऊ महल्ले, बाबासाहेब राठोड, चंदूभाऊ देशमुख, रवीजी राणा, आदर्श भाऊ, तुम्ही म्हटलं तुम्हाला बहीण नाही आहे, आता गाठ बांधून घ्या। अमरावतीत तुमची एक बहीण, नवनीत नावाची एक बहीण तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि आजपासून बहीण बनलो आहे। आणि माझी पूर्ण अमरावतीची जनता त्यांना मनापासून एकदा जय भीम जोरात अशी आवाज काढा की पूर्ण जिल्हा हल्ला पाहिजे। जय भीम। सगळ्यांना माहित आहे की 3 दिवसानंतर जे इलेक्शनचे मतदान होणार आहे, आदर्श भाऊनी जे गाणं बनवलं आहे, आम्ही जमिनीचे कार्यकर्ता, गोरगरिबासाठी झटणारे लोक, बाबासाहेबांचे विचारावर चालणारे लोक, छत्रपती शिवाजी महाराजचं रक्त घेऊन चालणारे आणि समाजामध्ये गरीब लोकांचे कामी पडणारे लोक आहे। आणि आम्ही ज्या तडमडीने गेल्या 9 वर्षापासून अरे जीवाच्या रान, रक्ताच्या पाणी आणि दिवसाची रात्र आणि रात्राचा दिवस गेल्या 9 वर्षापासून करत आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव युवा महिला, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कोणी उमेदवार असेल ते आपली अमरावती मधली आणि तुमची बहीण, तुमची सून, तुमची मैत्रीण। म्हणून मी यावेळी परत एकदा त्या मैदानात उभी आहे। अरे सगळे राजकारणी लोक मैदानात उतरतात, बाबासाहेब आंबेडकरांचे नारे लावतात आणि मताचा वापर करतात। अरे आम्ही बाबासाहेबांचे विचार घेऊन या राजकारणामध्ये लोकांसाठी झटणारे लोक आहे। आम्ही मतासाठी बाबासाहेबांचा वापर करत नाही। अरे रवीजी, सगळे आमदार जेवढेही बंडेरा मतदारसंघाचे झाले 30 वर्षापासून ज्या समता चौकीवर बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी कोणीही आपल्या जेबीमध्ये आणि आपली स्वतःची पगार देऊन कोणीही बाबासाहेबाला त्या चौक्यावर बसू शकला नाही। अरे आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर आहे, मग आम्ही तुमच्या तोंडाचा घास काढून आमचे बाबासाहेबांना त्या जयस्तंभ चौकावर आज कोणी जाऊन तिथे पाहिलं, ते 14 एप्रिल तिथे दिवाळी सारखी लोकांनी साजरी केली, त्याच्यासाठी बाबासाहेबांना आम्ही तिथे बसवलं।